चव्हाण गँग, वेलकम टू द चॅनल. आणि आज तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून हे समजलंच असेल की आज काय आहे. आज काय सांग त्यांना काय आज काय. आज तुम्हाला आम्ही हे सांगणार की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, म्हणजे कसं झालं, बरोबर ही जर्नी काय होती. तर आता ह्या पुढे तुम्ही फक्त नीट कुर्सी की पेटी बांध लो, पॉपकॉर्न ले लो आणि स्टोरी ऐकायला एकदम फिल्मी वे मध्ये सांगणार तुम्हाला आम्ही. चला तर सुरुवात कशी माहितीये, मी 8वीत असताना माझं वय वर्ष 13 आणि तेव्हा मला ही दिसली आणि मला ही खूप आवडली. ठीक आहे, पण आवडली, बाकी काय आता माहिती नव्हतं. तर 8वी ते 10वी पर्यंत काय नाही, असं आवडत होती. ठीक आहे, असं मुलं चिडवायची वगैरे. तर मग काय करणार, 10वी ते आल्यानंतर माझा बर्थडे होता डिसेंबरला आणि मी हिंमत केली की मी आज हिला चॉकलेट देऊनच राहणार आहे. आणि मग ते चॉकलेट मी तिला देपर्यंत, मी कारण शाय होतो ना, ते चॉकलेट मी देपर्यंत मला ते नाही जमलं. असं नाही की तिने घेतलं नाही, पण मी तिच्यापर्यंत पोहोचलोच नाही. तिच्या मैत्रिणी भरपूर होत्या त्यामध्ये, पोहोचलोच नाही मी. मग ते चॉकलेट राहून गेलं. आणि मग कॉलेजला येता येता मला सांग, 11वीत तर तुला माहिती होतं हो, मला तर कळलेलं की तू मला आवडते. मग तू का नाही विचारलंस, सांग जरा त्यांना. ते काय आहे ना, माझ्या घरी थोडं स्ट्रिक्ट होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचारच केला नव्हता. माझा अभ्यास, माझा करिअर याच्यावरतीच फोकस होता. पण आवडत होतो की नाही तुला? थोडा होता आवडत. 11वीत असताना मी असा विचार केला की नाही आता म्हणजे मला खूप असं मनापासून असं वाटायचं की यार असं. तर मग मी प्रपोज केला फेसबुकवर. तेरी आंखों की नमकीन मस्तिया, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखिया, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइया, नहीं भूलूंगा मैं जब तक है जान. एवढा फिल्मी प्रपोज नव्हता, पण मी एकदम सिंपल असा केला. माझा शायराना अंदाज होता, पण मी असा प्रपोज केला की फेसबुकवर. मग ती हो बोलली आणि ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय आणि खिडकी मधून कशी आणि मग काय प्रपोज तर झाला. ठीक आहे, सगळं झालं चल. आणि मला वाटलं की हा छान आता. पण असं ऑफ्टन रिलेशनशिप राहिलेलं आहे आमचं की ऑन ऑफ कधीतरी भेटणं, कधीतरी बोलणं, कारण काय माहिती नव्हतं, कॉलेज पण होतं. मग आम्ही आपापलं कॉलेज कम्प्लीट केलं आणि असं एक सुरळीत म्हणजे असं म्हणजे हे नव्हतं, नॉर्मल नव्हतं, अशी ठीक आहे आम्ही छान ओळखतो एवढं. आणि मग मला असं वाटू लागलं यार, खास पार्क आला की यार लग्न तर करावं लागणार ना, कॉलेज वगैरे झालं आणि म्हणजे हे सगळं नोकरीला लागलो थोड्या वेळाने. तर मग काय, तर बाबा एकच नाव. ठीक आहे, मग त्याच्यानंतर योगायोगाने हे झालं ना की माझी मम्मी आणि हिची मम्मी जुन्या मैत्रिणी निघाल्या. येस झालं, येस ब्रो. आणि मग अशी वार्ता निघाली. मग आम्ही पण तेव्हा असं बोलत तर होतो आणि हिला पण मी आवडत होतोच. ठीक आहे, बरोबर, प्रश्नच येत नाही यार. अरे थोडा तसा आहे वे आवडण्यासारखा. त्यानंतर माझ्या बर्थडेचं निमित्त साधून मम्मीनी याला आणि याच्या घरच्यांना घरी बोलवलं बर्थडेला. आणि मग मला बघितलं त्यांनी आणि काय, आवडला तर होता घरच्यांना, पण अजून काहीतरी बघा रुबाब बघा याचा कसा आकडतय. आणि त्यानंतर मग मी पण हिला दाखवलं घरी आणि मम्मी पप्पाने बघितलं आणि असं चांगलं आहे म्हणजे आवडलो आम्ही घरी एकमेकांना. पण त्याच्यानंतर 1 वर्ष म्हणजे आम्ही असं ओळखत होतो बरीच वर्ष. तर 8वी पासून म्हणा, 10वी पासून जरी 11वी पासून जरी ओळख असेल तरी ती 10 वर्ष झाली, 10+ मोर इयर्स. पण मग त्यामध्ये इतकं म्हणजे बॉन्डिंग प्रिशियस झालं, ते इतकं सुंदर झालं आणि ते म्हणजे 1 वर्ष खूप सुंदर गेला. आणि मग पोहा कार्यक्रम, कांदा पोह्याला गेलो आणि मग त्या टायमाला डिसाइड झालं की साखरपुडा कधी सांग. येत्या ऑक्टोबरला, ह्याला तर माहितीच नसेल, नाही. विसरला असेल, येत्या 5 ऑक्टोबरला साखरपुडा करण्यात यावे येस ब्रो, साखरपुडा ऍट 5 ऑक्टोबर. लेट्स गो बेबीज. आणि मग अशा प्रकारे 2 डिसेंबर 2025 सण घरी गेला, लग्न झालं.
आणि मग लग्न झालं आमचं. जबरदस्त ही अशी स्टोरी. खूप कमेंट आल्या होत्या की तुम्ही तुमचे म्हणजे काय सांगा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर असं प्रॉपर लव्ह मॅरेज पण नाही, प्रॉपर अरेंज मॅरेज पण नाही. सगळं आमच्या पेरेंट्सचा 50-50 झालेलं आमच्या आहे. पेरेंट्सच्या अंडरस्टँडिंगने आणि आमच्या अंडरस्टँडिंगने सगळं झालेलं आहे पूर्णपणे. आणि 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 एवढाच. अरे काय, मज्जा आली ना ऐकून. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा. सबस्क्राईब टू द चव्हाण गँग. ह्याच्या पुढे जबरदस्त ब्लॉग येणार आहे, तुम्ही फक्त बघा. साइन आउट.